नमस्कार. आज सोमवार दिनांक 17 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात तांत्रिक बाबींमुळे गोंधळ उडाल्याच्या घटना घडलेल्या असून नांदेडमध्ये देखील छत्रपती चौक येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान गोंधळ पाहण्यास मिळाला. तांत्रिक बाबींचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून न्याय देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे केली आहे. नांदेड मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 16 ऑगस्टच्या रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शेख सिराज असे मयत तरुणाचे नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वातंत्र्य दिन व स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी काल रविवार रोजी राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विजेत्यांना खासदार रवींद्र चव्हाण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. गत 4 दिवसांपासून नांदेड एलसीबीच्या पथकाने विशेष मोहीम राबवत वेगवेगळ्या गुन्हेगारांकडून 6 पिस्टल, जिवंत काडतुसे तसेच दुचाकी असा एकूण 2.5 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त केलाय. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून सर्व जिल्ह्यात महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले. सर्व जिल्ह्यात 21 ऑगस्ट रोजी कमाल 3 किलोमीटर चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.